खाऊ गल्लीमध्ये दुकान असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. कारण खाऊ गल्लीमध्ये जर तुम्ही जाल तर प्रत्येकाचा धंदा तिथे चांगलाच दिसत असतो. पण खाऊ गल्ली एक्झॅक्टली बनते कशी हे आधी तुम्हाला समजलं पाहिजे. खाऊ गल्ली कशी बनते, की आधी कोणीतरी एखादं दुसरं दुकान टाकलेलं असतं, चायनीजचं टाकलेलं असतं, सँडविचचं टाकलेलं असतं. त्याचा चांगला धंदा चालतो हे बघून कोणीतरी पाणीपुरीवाला येतो, पाणीपुरीवाला बघून कोणीतरी त्याच्या बाजूला पावभाजीवाला येतो, पावभाजीवाल्याच्या बाजूला कोणीतरी चहावाला येतो, त्याच्या बाजूला कोणीतरी ज्यूसवाला येतो. म्हणजे आधी कोणीतरी जातंय तिथे धंदा बसवतंय, मग त्याच्या बाजूला दुसरं येतंय, मग त्याच्या बाजूला तिसरं येतंय. मग सुरुवातीला वाटताना काय वाटेल, की बाबा एक कोणीतरी नाश्ता विकत होता, त्याच्या बाजूला कॉम्पिटिशन आलं म्हणजे धंदा कमी होतो. पण असं नाही होत. जितकी जास्त दुकानं होत जातात तितकं तिथं मार्केट बनत जातं. लोक समोरून तिकडे जायला प्रिफर करतात आणि नंतर ती खाऊ गल्ली बनत जाते. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे जर तुम्हाला खाऊ गल्लीमध्ये जर दुकान टाकायचं असेल तर बनलेली खाऊ गल्ली बघू नका. जी बनणारी खाऊ गल्ली, जी पुढच्या 10-15 वर्षात खाऊ गल्ली बनणार आहे, ती खाऊ गल्ली आता कुठेतरी बनते. मग ती खाऊ गल्ली आता कुठेतरी बनते हे कसं शोधायचं? आता कुठेतरी तुम्हाला एखादं नाश्त्याचं, एखादं चहाचं, एखादं कॉफीचं किंवा अशी 2-3 दुकानं दिसतील. ही जी 2-3 दुकानं आहेत त्याच्या बाजूला तुम्ही चौथं दुकान टाकाल तर अजून मार्केट तिथे बनेल.